राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी वोट जिहाद समर्थक बनू नये अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे। तर दुबार मतदारांच्या यादीतील मुस्लिम नावं दिसली नाहीत का असा प्रश्नही शेलारांनी उपस्थित केला। दरम्यान शेलारांच्या टीकेवर ठाकरेंनी पलटवार केलाय। हिंदू मुस्लिम करण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न आहे। शेलारांनी याद्या दाखवल्या, आमच्या आरोपांना किंमत नसेल तर शेलारांच्या माहितीची तरी दखल घ्या असा टोला ठाकरेंनी लगावला। हवेत तीर फेकणं बंद करावं, आमच्याकडे मुस्लिम मतदार नाहीत असं म्हणत नाना पटोलेंनी सुद्धा शेलारांवर निशाणा साधला। हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडवा तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय। मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय। राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत, मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। उद्धवजी अजूनही विचार वापसी करा, नका राव आमच्याबरोबर, विरोध करा, आम्हाला अडचण नाही। तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे। जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे आलेले आहेत। आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू, मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना, हे सगळे आहे। म्हणजे इथलंच आहे, वडिलांचं नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान, हे आम्ही दिलेलं आहे ना। आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले, हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले। म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा। त्यांना हेच माहित नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं। एक मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म हे जे वापरून ज्या पद्धतीनं या बलशाली मताचा जो वापर या लोकशाहीमध्ये होत होता त्याला कसं यांनी कमजोर केलं, निवडणूक आयोग पद्धतीचा कार्यकर्ता कसा झाला हे आता देशाच्या लोकांना कळलेलं आहे। हा जो हिंदू मुसलमानाचा जो वाद निर्माण करून या लोकशाहीला कमजोर करण्याचं पाप ही लोक करायला निघालेले आहेत, त्यांनी पहिले थांबवावं, आमची त्यांना नम्र विनंती आहे।